एक युवकांना ऊर्जेचं एक खूप मोठं स्रोत असं समजतो आपण। 10 दिवस चालणाऱ्या उत्सवामध्ये प्रत्येक घरातील लहान थोर असेल, महिला असेल, पुरुष असेल, सर्व सहभागी होतात, म्हणून तो सार्वजनिक उत्सव आहे। सर्व ठिकाणी तो उत्सव खूप शांततेमध्ये आणि चांगल्या पद्धतीने साजरा केला जातो। अहमदपूरची परंपरा आहे साहेब, अहमदपूरमध्ये सुद्धा खूप उत्साहात आणि शांततेमध्ये आतापर्यंत झालेल्या गणेशोत्सवात कुठेही काही अडचण झाली नाही किंवा कुठलाही गालबोट लागलेला नाही आहे। तसं खऱ्या अर्थाने अहमदपूर हे शांतताप्रिय गाव आहे। सर्व धर्माचे, सर्व जातीचे लोक एकत्र व्यवस्थितरित्या राहत असतात आणि गणेशोत्सव म्हटल्यानंतर सगळ्यांची छोट्या छोट्याची इन्व्हॉल्वमेंट त्या याच्यामध्ये असते। त्यामुळं जशी जबाबदारी पोलीस प्रशासनाची किंवा महसूल प्रशासनाची, बाकी प्रशासनाची, तशीच गणेश मंडळाची पण जबाबदारी आहे आणि त्याचा समन्वय साधण्यासाठी ही शांतता समितीची बैठक आहे। तर या बैठकीमध्ये माझे काही 2-3 मुद्दे आहेत साहेब, ते आपण थोडंसं लक्ष दिलं तर म्हणजे समन्वय पण होईल आणि गणेशोत्सव खूप चांगल्या पद्धतीनं साजरा होईल। दर प्रत्येक वर्षीच्या बैठकीमध्ये आमच्या सूचना असतात, काही सूचना पूर्ण होतात, काही तशाच राहतात, अपूर्ण राहतात, ते आम्ही म्हणतो ठीक आहे पुढच्या वर्षी पूर्ण करता येईल। तर सगळ्यात महत्त्वाचं आहे आमच्याकडे आता पोलीस प्रशासनाचं जे आहे, आता साहेबांनी आत्ताच सांगितलं की परवानगीशिवाय, माझं पण म्हणणं आहे परवानगीशिवाय तुम्ही कुणालाच बसू देऊ नका गणपती। प्रत्येकाने रजिस्ट्रेशन करायलाच पाहिजे, है ना, रजिस्ट्रेशन केलं तरच बसू द्यावं, नाही तर कोणी गल्लीमध्ये गणपती बसवायला तिथं विनाकारण काहीतरी वेगळे कामं करायलेत आणि चांगले गणेश मंडळ जे आहेत, चांगलं काम करणाऱ्या मुलांची तिथं विनाकारण बदनामी व्हायला। म्हणून ज्या ज्या ठिकाणी परवानगी असेल त्या त्या ठिकाणीच तुम्ही गणेश मंडळाचे बसवण्यासाठी आपण त्यांना परवानगी द्यावं, त्यांच्याकडून तसं लिहून घ्यावं, त्याची नोंदणी करावी रजिस्ट्रेशन। नोंदणी करण्यासाठी आवश्यक असणारे जे कागदपत्र, माझं म्हणणं आहे साहेब, नगर परिषदचा एक कर्मचारी, पोलीस स्टेशनचा एक कर्मचारी, एक खिडकी योजना करा ना, एकाच ठिकाणी द्या सगळेच तुम्ही, आम्हाला कुठं फिरायची गरज नाही। त्यानं म्हणतं इकडे जा, नगरपालिकामध्ये तिकडे जा, पोलीस स्टेशनवर तर म्हणते मी जेवायला गेलतो, मी गावालाच गेलतो, असं न करता एक कर्मचारी नेमा, तुम्ही आत्ताच नंबर सांगा त्याची, एक कर्मचारी नेमा, त्याच्याकडे त्याला सांगायचं की तुझी जबाबदारी सगळ्या गणेश मंडळाला LOC देणे, त्यासाठी लागणारे आवश्यक ऑनलाईन कोण आहे, ऑनलाईनवाल्याला बसून घ्या, इथंच बोलून घ्या। मागच्या वेळेस आम्ही एका ठिकाणी बोलवतो, एकालाच बोलवलं, त्याच्याकडे जबाबदारी देऊन टाकली, तूच ऑनलाईन कर, तुमचा ताण कमी होईल प्रशासनाचा। नाही तर प्रत्येक वेळेस कोणीतरी वरचा अधिकारी विचार याच्याकडे नोंदणी आहे का, नोंदणीच नाही, मग काय करणार। म्हणून नोंदणी करसला परवानगी द्यावा असा एक छोटासा माझा विषय आहे। त्याचबरोबर वेळा जे आहे ते वेळा ठरवून द्या, दरवर्षी वेळा आपण ठरवून देतो, आरंभीच्या मिरवणुकीचे काही वेळेचं काही बंधन नाही, पण जेव्हा विसर्जन मिरवणूक असतात त्यावेळेसच्या निश्चित वेळा ठरवून देतात। आमच्या आणि लोकमान्य गणेश मंडळ आहे पाटील गल्ली किंवा राजस्थानीवाले आहेत, आमच्या दरवर्षी एकच मागणं राहते तुम्हाला, ती छोटे गणपती अगोदर बाहेर काढा, है ना, त्यांना वेळ द्या ना साहेब। जे ठीक आहे नोंदणी केलेलं नाही जरी बसवले समजा, तर जे जाणारे आहेत ना, आम्हाला आझाद चौकापासून शिवाजी चौकापर्यंतचा रस्ता तुम्ही मोकळा करा। मग तुम्ही आम्हाला 12चा टाईम द्या, 1चा टाईम द्या, कितीचा टाईम द्या, त्या टाईमला आपण आरती करू आणि त्या टाईमला जे काही आमचा क्रम आहे, क्रमामध्ये काही आमचा बदल नाही, जे आमचे जुने क्रम आहेत तेच आमचे राहणार आहेत। फक्त आमच्या सगळ्याचंच म्हणणं आहे किंवा पुढं आमच्या गणपती, कारण मानाचं कशासाठी, मग तुम्ही जर पुढे छोटे गणपती जात असतील मिरवणुकीत तर मग हे काय छोट्या गोष्टीवर गोंधळ होणार असते तर म्हणून। आणि ज्यांना करायचं आहे त्यांना दुसरीकडून जाऊ द्या ना, दुसरे मार्ग आहेत, पोलीस स्टेशन समोरून जाऊ द्या, त्याला डायरेक्ट तिकडं काही अडचण नाही आमची। आमच्या समोरच्या रांगेमध्ये बाकीचे गणेश मंडळ जे छोटे किंवा रजिस्टर आहे किंवा ज्याचा क्रम ठरलेला नाही अशांची मिरवणूक थोडी आपण प्रशासनानं लवकर संपवावी, म्हणजे आम्ही विदिन टाईममध्ये तुमचा जे काही टाईम आहे 10चा त्याच्या आतमध्ये 8 वाजेपर्यंत आम्ही तुमचं जे आंबेडकर चौकात जिथं आपलं स्टेज असतो त्या ठिकाणी आम्ही 100% आम्हाला येता येईल। त्याचबरोबर दुसरा विषय आहे जे हा विषय सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे साहेब बादलवणे साहेब, हा विषय सगळी दरवर्षीच होतो किंवा डॉल्बी वाजवायचं का नाही, ना, आता तुमच्या नियमाप्रमाणे जसं काय 2 बेस 1 बेस परमिशन द्या, 75 डेसिबलची परमिशन द्या, बाकीला दिलेच ना तुम्ही, बाकी आता मला कोणाचं ABCचं नाव घ्यायचं नाही, त्यासाठी तुमच्या नियमाप्रमाणे आम्हाला तशी परमिशन द्यावं। त्याचबरोबर नगर परिषदचं आमच्या दरवर्षीप्रमाणे तिथे थोडगाव त्या तळ्याला भरपूर पाणी आलं, त्या ठिकाणी एकाच ठिकाणी करायचं असं त्यांचं मानस आहे, त्या ठिकाणी सगळी अग्निशमनची लोकांची वगैरे बाकी सगळी व्यवस्था करा, शहरातल्या लाईटची व्यवस्था करा। त्याचबरोबर जी खड्डे आहेत है ना, आता बऱ्याच ठिकाणी खड्डे पडले ते थोडं कज लावून भरलं किंवा
जिथं गणपती बसणार आहे, आता चिखल वगैरे बऱ्याच ठिकाणी आहे, त्या ठिकाणी एखादी मुरमाची ट्रीप किंवा कच वगैरे टाकलात तर ते आणखीन चांगलं सोयीचं होईल. आणखीन कुठं तुमच्या वतीनं काही बक्षीस आहे ते पण जाहीर करा, ते सांगा. तुमचे काही शासनाचे प्रोग्राम्स असतील, जसं की आम्ही मागच्या वर्षी साहेब 112 नंबरवर भर दिला होता, 112 है ना, तसं यावर्षी तुमचं आहे का काही थीम ते आम्हाला सांगा ना. मग ती थीम सांगितलं तर आमचे गणेश मंडळ त्या पद्धतीनं आम्ही हे करूयात, देखावे तयार करू, लोकांचं प्रबोधन होईल है ना. नगरपालिकेची थीम असेल किंवा महसूल विभागाचे, पोलीस विभागाची काही थीम असेल यावर्षीची गणेशोत्सवाची, ते पण आहे. आणि शिवसाहेबांनी बक्षीस पण जाहीर करावं. थोडं जास्त करा की साहेब, आता वर नगरपालिका झाले, 15,000 कमी झाले रुपये है ना, थोडं जास्त करा, 25,000 करा, म्हणजे तेवढा खर्च तर निघाला पाहिजे तुमचं डेकोरेशन करायला. तर बक्षिसाची रक्कम पण आपण वाढवून द्यावी. त्याचबरोबर MECBचे साहेब ह्यांच्या तर 100 अडचणी आहेत MECBच्या. एक तर आत्ता पहिल्यांदा हे अधिकारी आले, नाही तर दरवेळेस कोण अधिकारी असते एका कर्मचाऱ्याला पाठवून देते शांतता कमिटीच्या वेळी. आता ठीक आहे सर, आपलं अभिनंदन, आपण स्वतःहून आलात. तर आजचा प्रॉब्लेम असा आहे की 2 वर्षापूर्वी आमच्या मराठवाडा गणेश मंडळाच्या वर देखावा केला, ते देखावा ते ताराला चिटकला आणि ट्रॅक्टरमध्ये करंट उतरलं. म्हणजे अशा गोष्टी व्हायल्यात. पण मागच्या वर्षी राठोड साहेब होते, त्यांनी चांगलं काम केले. तर ताराच्या कुठं वर आलेल्या आहेत का, कुठं जर असतील ओपन तारा असतील तर मिरवणूक जिथून जाणार आहे तिथून काही क्लोज तारा टाकता येतात का, तुमच्या ह्याच्याप्रमाणे आपण करावं. त्याच्यानंतर मीटरचा प्रश्न आहे ना. आता आमचे मोठे जे गणपती आहेत त्यांना आमच्याकडे इंडिपेंडंट मीटर आहे. जे छोटे गणपती आहेत त्यांचंच काही प्रॉब्लेम असेल त्याप्रमाणे मीटरचं हे केलं तर बरं होईल. त्याचबरोबर 26 ते 6 गणेशोत्सव आहे, 5 तारखेला ईद आहे ना. मागच्या वेळेस असं झालं होतं की ईदची मिरवणूक ते मुस्लिम समाजाचे बांधव आमचे आले होते, 2 दिवस पुढे ढकलली होती सर आपण. तर त्या पद्धतीने मध्येच न करता, कारण बऱ्याच ठिकाणी रस्त्यामध्ये गणपती असतात, काही अडचण वगैरे होऊ नये त्या पद्धतीने आपण प्रशासनाने त्यांच्याशी चर्चा करावी. आणि आपला हा गणेशोत्सव आपल्या घरचा प्रत्येकाचा उत्सव आहे. तो उत्सव अत्यंत आनंदाने आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण साजरा करावा. आम्ही सर्व गणेश मंडळाच्या वतीनं आपल्याला एक चांगला आणि आदर्श अशा पद्धतीची मिरवणूक आणि चांगला गणेशोत्सव करू आणि त्याबरोबर प्रबोधनात्मक देखावे आपण सादर करू असं आश्वासन आपल्याकडून देतो आणि थांबतो. धन्यवाद. गणपती बाप्पा. थँक्यू. धन्यवाद. आवाज बहुजनांचा.